हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू वाळूचा तमाशा, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर काळू वाळूच्या तमाशानं प्रबोधन केलंय, राऊतांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयानं झालाय प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाची मक्तेदारी नाही, मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंनी घरातल्या नोकराला मुलाखत दिली, आम्हाला उद्धव ठाकरे मुक्त हिंदू समाज करायचा आहे, नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। 1999 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव पुढे न आल्यामुळे ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। नारायण राणेंच्या नेतृत्वात युतीचा पराभव झाला हे फडणवीसांना माहीत नाही का? देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चं मडकं, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, राऊतांचं प्रत्युत्तर। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईच्या खुशीवर वार केला, रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। 40 वर्ष तुमच्यासोबत राहणारे लगेच तुमच्यासाठी कौरव झाले का? संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ ही अखेरची फडफड, एकनाथ शिंदेंच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका। बारामतीच्या लढाई अजित पवार अभिमन्यूसारखे लढले, भाजपला त्यांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। भ्रष्टाचारांना संरक्षण हीच मोदी गॅरंटी, मोदींना पुन्हा संधी दिल्यास काळे दिन येतील, त्यामुळे त्यांना फेकून देण्याची वेळ, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। लोकसभेत आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही, मात्र मनसेबाबत विधानसभेत बघू, एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। शरद पवारांनी आमदारकीचा राजीनामा मागितला नाही, इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। मविया सरकार पाडून डबल इंजिन सरकारने सगळे उद्योग गुजरातला पळवले, महाराष्ट्राचा प्रेम अनुभवणाऱ्या मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राजन विचारेंनी ठाण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला, तर पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचं पत्र आल्यास विचार करू, राजन विचारेंच्या पत्रावर वंचितची भूमिका। मुंबईत आज रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड, कुर्ला ते वाशी आणि सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं पूर्ण करण्यासाठी ब्लॉक। अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील 137 कोटींचा संत्रा मातीमोल, तर 20,000 हेक्टरवरील भाजीपाल्याचं नुकसान। आयपीएलमध्ये आज 2 अटीतटीच्या लढती, दुपारी चेन्नई आणि राजस्थानचा सामना, तर संध्याकाळी बंगळुरू विरुद्ध दिल्लीची लढत। प्लेऑफचं आव्हान राखण्यासाठी 4ही संघांना विजय आवश्यक। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।